मागील भागात रणवीरने हसून तिच्या कपाळावर बोट टेकवले. तू खरंच अद्भुत आहेस निया, आणि म्हणूनच तू माझी राणी आहेस. रणवीरने मनात निर्धार केला. स्वित्झर्लंडच्या या ट्रीप दरम्यान मी स्वतः या 1000 कोटींच्या गुप्त ट्रस्टचा शोध घेईन आणि नियाला तिचा खरा हक्क मिळवून देईल. पण तिच्यावर या गोष्टीचा कोणताही ताण येऊ देणार नाही. त्याने नियाला आपल्या बाहूंत उचलून घेतले आणि तो तिला बेटकडे घेऊन गेला. त्या रात्री नव्या प्रवासाची, नव्या रहस्याची आणि अथांग प्रेमाची एक नवी पहाट उगवणार होती. आता पुढे निळ्याशार आकाशात झेपावणाऱ्या विमानाच्या खिडकीतून खाली पाहताना ढगांची पांढरी शुभ्र चादर पसरलेली होती. सह्याद्रीच्या कुशीतून थेट युरोपच्या कुशीत, म्हणजेच निसर्गाचे वरदान लाभलेल्या स्वित्झर्लंडच्या भूमीत प्रवेश करताना एका नव्या प्रवासाची, नव्या संघर्षाची आणि अथांग प्रेमाची सुरुवात होत होती. झुरिच इंटरनॅशनल एअरपोर्टवर जेव्हा विमान उतरले तेव्हा बाहेरचा पारा अवघ्या 3 अंश सेल्सिअसवर घसरला होता. हवेत एक सुखावणारं गारटलेपण होतं आणि खिडक्यांवर जमा झालेले पाण्याचे थेंब बाहेरील सुंदर शहराचे विलोभनीय दृश्य दाखवत होते. विमानतळाबाहेर पडताच रणवीरने नियाच्या खांद्यावर मऊ गरम ओव्हरकोट व्हाईट कलरच्या लांब शालसह व्यवस्थित गुंडाळला. रणवीरजी, मी ठीक आहे. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. निया दात वाजवत पण हसून म्हणाली. रणवीरने हसून तिची ओव्हरकोटची बटणे घट्ट लावली आणि तिच्या दोन्ही हातात उबदार हँडग्लोव्ज घातले. माझी काळजी करायची गरज नाही निया. मला माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी कशी करायची हे चांगलं ठाऊक आहे. तुला थंडी वाजली तर मला जास्त त्रास होईल. बाजूलाच उभ्या असलेल्या कल्याणी देवींच्या हातात अमनने आधीच उबदार जॅकेट दिले होते. अथर्व आणि आत्या दोघंही गोंडस रेड आणि व्हाईट रंगाच्या विंटर सूट्समध्ये एखाद्या लहान भावल्यांसारखे दिसत होते. दोघेही पहिल्यांदाच एवढा परदेशी परिसर पाहून डोळे मोठे करून सौफेर पाहत होते. बाबा, बर्फ! लहानग्या अथर्वने दूरवर दिसणाऱ्या पर्वताच्या बर्फाच्छादित शिखरांकडे बोट दाखवत अतिशय उत्साहाने किंचाळले. रणवीरने अथर्वला हवेत उचलून घेतले आणि त्याच्या चिमुकल्या नाकावर आपले नाक घासले. हो माझ्या वीरा, आजपासून आपण महिनाभर याच बर्फाच्या देशात धमाल करणार आहोत. आद्याने नियाचा हात घट्ट धरला होता. ती लाजत रणवीरकडे पाहत होती. रणवीरने दुसऱ्या हाताने आद्यालाही उचलून घेतले. दोन्ही मुलांना आपल्या दोन्ही बाहूत घेऊन उभा असलेला रुबाबदार 6 फूट उंच रणवीर आणि त्याच्या शेजारी पारंपरिक तरीही आधुनिक अवतारात शोभून दिसणारे निया. हे दृश्य पाहून एअरपोर्टवरील अनेक परदेशी नागरिकही थबकून त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. ब्लॅक कलरची भव्य मर्सिडीज व्ही क्लास मॅन्शनच्या ड्रायव्हरने आधीच बुक करून ठेवली होती. सर्वजण गाडीत बसले आणि गाडी झुरिच शहराच्या मुख्य रस्त्यावरून अल्प्स पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका खाजगी आलिशान रिसॉर्टकडे निघाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली युरोपियन शैलीतील लाकडी घरे, तलावाची निळे हिरवे पाणी आणि दूरवर पसरलेली पांढरी शुभ्र पर्वतरांग पाहून निया हरखून गेली होती. तिने गाडीची काच हलकीशी खाली केली. थंड वाऱ्याची एक झुळूक तिच्या चेहऱ्याला शिवून गेली. रणवीरने तिच्या शेजारी बसून तिचा हातमोजे घातलेला हात स्वतःच्या हातात घेतला. कसं वाटतंय निया? रणवीरने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय रणवीरजी, निया भाऊक होऊन म्हणाली. ज्या मुलीने आयुष्यात फक्त एका खोलीच्या घरात वेदना सहन केल्या, तिला आज तुम्ही जगातील सर्वात सुंदर ठिकाणी घेऊन आला आहात. मला समजत नाही की मी देवबापाचे आभार मानू की तुमचे. माझे आभार मानायची अजिबात गरज नाही निया. रणवीरने तिच्या हाताच्या पाठीवर ओठ टेकवले. तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद, तुझ्या डोळ्यातील ही शांतता, हीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. कल्याणी देवी सोफ्यासारख्या सीटवर बसून नातवंडांशी खेळत होत्या. त्यांनी हसून नियाकडे पाहिले. निया, भूतकाळात काय घडले हे आता विसरून जा. आजचा हा दिवस आणि येणारा प्रत्येक क्षण फक्त तुझ्या आनंदासाठी आहे.
रणवीरने तुला दिलेले हे प्रेम म्हणजे तुझ्या पुण्याईचे फळ आहे. नियाने कल्याणी देवींच्या मांडीवर डोके टेकवले. कल्याणी देवींनी प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला. दुपारी 2 वाजता द अल्पाईन पॅलेस रिसॉर्ट. हे रिसॉर्ट शहरापासून थोडे दूर एका सुंदर तलावाच्या अगदी काठावर आणि बर्फाच्छादित टेकड्यांच्या मध्यभागी होते. लाकडाचे अप्रतिम कोरीव काम, मध्यभागी जळणारी उबदार शेकोटी आणि भव्य काचेच्या खिडक्यांमधून दिसणारा बर्फवृष्टीचा नजाकदार नजराणा. सर्वांना आपापल्या कॉटेजमध्ये पोहोचवण्यात आले. कल्याणी देवी आणि मुलांसाठी एक मोठे स्वतंत्र VIP कॉटेज होते, तर रणवीर आणि नियासाठी शेजारीच एक अतिशय रोमॅन्टिक आणि भव्य रेसिडेन्शियल सूट बुक केला होता. प्रवासामुळे मुले आणि कल्याणी देवी थकल्यामुळे जेवण करून झोपायला गेल्या. इकडे रणवीर नियाच्या बेडरूममध्ये शांतता पसरली होती. बेडरूममधील शेकोटी मंद लाल पिवळ्या प्रकाशात जळत होती. खिडकीबाहेर हलका हलका स्नोफॉल सुरू झाला होता. पांढरे मऊ कापसाचे गोळे आकाशातून जमिनीवर पडत असल्याचा भास होत होता. निया खिडकीजवळ उभी राहून ती बर्फवृष्टी पाहत होती. तिने नेव्ही ब्ल्यू कलरचा एक मऊ वुलन ड्रेस घातला होता. तिचे केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. तेवढ्यात पाठीमागून रणवीर हळूच आला. त्याने अतिशय नाजूकपणे आपले दोन्ही हात नियाच्या कमरेभोवती गुंफले आणि तिची हनुवटी आपल्या उजव्या खांद्यावर टेकवली. तशी नियाच्या अंगावर प्रेमाची हलकीशी शिरशिरी पसरली. तिने स्वतःचे शरीर रणवीरच्या मजबूत छातीला टेकवून दिले. खूप थंडी वाजते का निया? रणवीरने तिच्या कानाजवळ झुकवत अत्यंत मादक घोगऱ्या स्वरात विचारले. थोडीशी, पण तुमच्या या स्पर्शाने ती थंडीही आता उबदार वाटायला लागली आहे. नियाने वळून थेट रणवीरच्या डोळ्यात पाहिले. चंद्राचा प्रकाश आणि शेकोटीची लालसर चमक नियाच्या सुंदर चेहऱ्यावर अद्भुत खेळ खेळत होती. तिच्या गुलाबी ओठांवर आलेली ती मंद हास्याची लकीर रणवीरच्या संयमाची परीक्षा घेत होती. रणवीरने तिच्या कमरेवरील पकड अधिकच घट्ट केली आणि तिला स्वतःच्या अगदी जवळ ओढली. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. निया, रणवीरचा आवाज अधिकच गैरा झाला होता. या बर्फाच्छादित जगात, या शांत रात्री मला आज तुला सांगायचे आहे की तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर हा रणवीर वर्मा फक्त एक चालता बोलता पुतळा राहिला असता. तू मला जगायला शिकवले आहेस. तू मला प्रेम करायला शिकवले आहेस. नियाच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू तरळले. तिने आपले दोन्ही हात रणवीरच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याच्या केसात आपली बोटे गुंफली. आणि तुम्ही मला जगण्याचा अर्थ शिकवला आहे रणवीरजी. तुमच्याशिवाय माझे कोणतेही अस्तित्व नाही, या आत्मविश्वासाने म्हणाली. रणवीर आता थांबला नाही. त्याने हळूच तिची मान मागे झुकवली आणि तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. बाहेर बर्फाचे कण पडत होते. थंडीचा कडाका वाढत होता. पण त्या खोलीत शेकोटीच्या मंद प्रकाशात आणि एकमेकाच्या बाहूंमध्ये दोन जीवांचे प्रेम एका वेगळ्याच आकाशाला स्पर्श करत होते. रणवीरने नियाला हळुवारपणे आपल्या बाहूत उचलून घेतले आणि तो तिला बेटकडे घेऊन गेला. त्या रात्री दोघांच्या नात्यातील विश्वासाचा आणि रोमांसचा रेशीमबंध अधिकच दृढ झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळचे 9 वाजले होते. सूर्यप्रकाशाने बर्फाची शिखरे सोन्यासारखी चमकत होती. निया मुलांसोबत आणि कल्याणी देवींसोबत रिसॉर्टच्या बाहेरील बर्फात खेळण्यात व्यस्त होती. अथर्व आणि आद्या बर्फाचे छोटे गोळे बनवून एकमेकांवर टाकत होते. नियाचा तो लहान मुलासारखा आनंद पाहून कल्याणी देवी हसत होत्या. पण याच दरम्यान रणवीर वर्माच्या मनात एक वेगळेच वादळ शिजत होते. रणवीर बेडरूममध्ये आला.
त्याने काल भारतातील कर्मचाऱ्याने दिलेली ती जुनी पिवळी फाईल पुन्हा एकदा उघडली. त्या फाईलवर स्विस नॅशनल प्रायव्हेट बँक झुरिच शाखाचा अधिकृत शिक्का होता. आदित्य पटवर्धनच्या नावे असलेला 1000 कोटींचा गुप्त ट्रस्ट आणि त्याचे फायदेशीर अधिकार. रणवीरने घड्याळाकडे पाहिले. सकाळी 10:30 वाजता त्याची त्या बँकेच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराशी एक अत्यंत गुप्त बैठक ठरली होती. रणवीरने अंगावर काळ्या रंगाचा ब्रँडेड ओव्हरकोट चढवला, डोळ्यांवर काळा चष्मा लावला आणि तो शांतपणे कॉटेजच्या मागील दाराने बाहेर पडला. त्याने नियाला सांगितले होते की तो एका लहानशा व्यावसायिक कामासाठी 1-2 तासांसाठी शहरात जात आहे. अमन गाडी घेऊन रिसॉर्टच्या बाहेर त्याची वाट बघत उभा होता. रणवीर गाडीत बसला. अमन, बँकेत सर्व तयारी झाली आहे ना? हो रणवीर, अमन गाडी स्टार्ट करत म्हणाला. मी बँकेच्या मुख्य मॅनेजरशी बोललो आहे. त्यांनी आदित्य पटवर्धन यांच्या ओरिजिनल कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. पण रणवीर, मला अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आदित्य पटवर्धन, जो एक साधा मध्यमवर्गीय तरुण होता, त्याच्याकडे स्वित्झर्लंडमध्ये 1000 कोटींची संपत्ती कशी असू शकते? रणवीर खिडकीबाहेर पाहत गंभीर स्वरात म्हणाला. मलाही हाच प्रश्न सतावतोय अमन. आदित्यकडे एवढी संपत्ती असणे शक्यच नाही. जोपर्यंत या संपत्तीमागे त्याच्या खानदानाचा किंवा त्याच्या जन्माचा एखादा मोठा इतिहास लपलेला नसेल, किंवा कोणीतरी त्याच्या नावाचा वापर करून ही बेकायदेशीर संपत्ती लपवून ठेवली होती. हे ऐकून अमन थक्क झाला. म्हणजे तुझा काय संशय आहे? आपण बँकेत पोहोचलो की सर्व सत्याचा उलगडा होईल. रणवीरचा आवाज अत्यंत कडक आणि गंभीर होता. सकाळी 11 वाजता स्विस नॅशनल प्रायव्हेट बँक झुरिच. ही बँक जगातील सर्वात सुरक्षित आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या बँकांपैकी एक होती. 50 मजली काचेची भव्य इमारत आणि अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था. रणवीर आणि अमन मुख्य कायदेशीर ट्रस्टी मिस्टर हॅन्स वॉकर यांच्या प्रायव्हेट कॅबिनमध्ये बसले होते. मिस्टर वॉकर हे एक 60 वर्षाचे अत्यंत अनुभवी आणि हुशार वकील होते. त्यांनी रणवीरने आणलेली सर्व मूळ कागदपत्रे, आदित्य पटवर्धन यांची मृत्यूपत्र आणि नियाची सध्याची कायदेशीर मॅरेज सर्टिफिकेट सूक्ष्मपणे तपासले. जवळपास अर्धा तास कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मिस्टर वॉकर यांनी चष्मा खाली केला आणि रणवीरकडे पाहिले. मिस्टर वर्मा, मिस्टर वॉकर इंग्रजीत म्हणाले, तुम्ही आणलेली सर्व कागदपत्रे 100% खरी आहे. आदित्य पटवर्धन यांच्या नावे असलेला द रॉयल हेरिटेज ट्रस्ट हा खरोखरच 1000 कोटी रुपयांचा आहे. रणवीरने टेबलावर हात टेकवले. मिस्टर वॉकर, मला पैशांमध्ये रस नाही. मला फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर हवे आहे. हा ट्रस्ट आदित्य पटवर्धन यांच्या नावे कोणी आणि कधी तयार केला? कारण भारत देशात त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची होती. मिस्टर वॉकर यांनी एक जुनी काळ्या कातड्याची डायरी आणि जुने रेकॉर्ड्स उघडले. मिस्टर वर्मा, तुम्ही जे विचारत आहात तो या बँकेचा सर्वात मोठा गुप्त इतिहास आहे. मिस्टर वॉकर गंभीर झाले. हा ट्रस्ट 25 वर्षापूर्वी रचला गेला होता आणि हा ट्रस्ट आदित्यने स्वतः तयार केला नव्हता, तर हा ट्रस्ट मिसेस सावित्रीदेवी पटवर्धन यांनी तयार केला होता. सावित्रीदेवी पटवर्धन हे नाव ऐकताच रणवीरच्या भुवया उंचावल्या. सावित्रीदेवी पटवर्धन ह्या कोण होत्या? रणवीरने विचारले. सावित्रीदेवी या भारतातील एका जुन्या खूप मोठ्या राजघराण्याच्या आणि उद्योगपती कुटुंबाच्या कुलमुख हत्यार होत्या. मिस्टर वॉकर सांगू लागले. त्या आदित्य पटवर्धन यांच्या सख्या आजी होत्या. आदित्य हा त्यांचा एकमेव नातू होता. आता रणवीर आणि अमन दोघेही आपापल्या खुर्चीतून ताठ झाले. काय? आदित्य हा एका श्रीमंत राजघराण्याचा वारस होता?
अमनच्या तोंडून शब्द बाहेर पडले. हो, मिस्टर रॉकर म्हणाले. पण आदित्यचे वडील यांनी एका सामान्य घरातील मुलीशी लग्न केले, म्हणून सावित्री देवींच्या कुटुंबाने त्यांना बेदखल केले होते. पण सावित्री देवींच्या आपल्या नातावर म्हणजेच आदित्यवर खूप प्रेम होते, म्हणून त्यांनी स्वतःच्या खाजगी संपत्तीतील 1,000 कोटी रुपये स्वित्झर्लंडच्या बँकेत आदित्यच्या नावे गुप्तपणे ट्रान्स्फर केले होते. मग हे पैसे आदित्यला किंवा त्याच्या आईला सुलोचनाबाईंना का मिळाले नाही? रणवीरने विचारले. कारण सावित्री देवींनी एक अट घातली होती, मिस्टर रॉकर म्हणाले. अट अशी होती की जेव्हा आदित्य वयाची 30 वर्ष पूर्ण करेल किंवा त्याचा विवाह होऊन त्याच्या बायकोला या संपत्तीची खरी गरज भासेल, तेव्हाच हा ट्रस्ट उघडला जाईल. पण दुर्दैवाने आदित्यचा 30 वर्ष पूर्ण होण्याआधीच एका अपघातात मृत्यू झाला. रणवीरचे डोके वेगाने फिरू लागले. त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळातली सर्व कोडी सुटू लागली होती. म्हणजे आदित्यच्या अपघातामागे फक्त विक्रम किंवा सासरचा छळ नव्हता, तर राकेश सिंघानियाला या 1,000 कोटींच्या ट्रस्टची बातमी कळाली होती. म्हणून त्याने आदित्यचा काटा काढला होता, जेणेकरून तो बनावट कागदपत्रे बनवून हा ट्रस्ट स्वतःच्या नावे करू शकेल. रणवीरच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या. पण मिस्टर वॉकर पुढे म्हणाले. आदित्यच्या मृत्यूपत्रानुसार आणि ट्रस्टच्या नियमांनुसार आदित्यच्या मृत्यूनंतर ही संपूर्ण 1,000 कोटींची संपत्ती आणि त्याचा सर्व हक्क त्याच्या कायदेशीर बायकोला म्हणजेच निया हिला जातो. आणि आता नियाची स्वाक्षरी आणि बायोमेट्रिक पडताळणी झाली की हे सर्व पैसे तिच्या खात्यात वर्ग होतील. रणवीर खुर्चीत शांतपणे बसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच विचार चमकत होता. मिस्टर रॉकर, निया ही आता माझी बायको आहे. रणवीरचा कडक आणि गंभीर आवाज घुमला. तिने आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. मला तिच्या या संपत्तीतील 1 रुपयाही नको आहे, कारण रणवीर वर्मा तिला या जगातील सर्व सुख देण्यास समर्थ आहे. पण हा तिचा कायदेशीर हक्क आहे आणि जो तिचा हक्क आहे तो तिला मिळायलाच पाहिजे. मग तुमची काय योजना आहे मिस्टर वर्मा? मिस्टर रॉकर यांनी विचारले. उद्या संध्याकाळी मी नियाला स्वतः इथे घेऊन येईन. तिची स्वाक्षरी होईल. पण त्याआधी मला या संपत्तीशी जोडलेला आणखी एक महत्त्वाचा दुवा शोधायचा आहे. रणवीर म्हणाला. कोणता दुवा? सावित्री देवी पटवर्धन यांच्या कुटुंबातील इतर कोणी सदस्य अजून जिवंत आहेत का, जे या संपत्तीवर दावा करू शकतात किंवा नियाला त्रास देऊ शकतात? रणवीरने थेट प्रश्न केला. मिस्टर वॉकर यांनी एक कागद पुढे सरकवला. हो, सावित्री देवींची एक धाकटी मुलगी म्हणजेच आदित्यची आत्या सुमित्रा देवी या अजूनही जिवंत आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिस्टर वर्मा त्या सध्या भारतामध्ये नसून याच स्वित्झर्लंडमध्ये झुरिच शहरात राहतात. हे ऐकून रणवीरच्या छातीत एक जोराची धडधड झाली. काय? आदित्यची आत्या सुमित्रा देवी इथे स्वित्झर्लंडमध्ये राहतात? रणवीरने आश्चर्याने विचारले. हो, वॉकर म्हणाले. त्या झुरिचमधील एका खूप मोठ्या बिझनेस एम्पायरच्या मालकीण आहेत. पण त्या गेल्या 20 वर्षापासून आपल्या कुटुंबापासून दूर एकांतात राहत आहेत. रणवीर उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक नवीन ध्येय चमकत होते. मिस्टर वॉकर, मला सुमित्रा देवींचा पत्ता आणि त्यांच्याशी भेटण्याचे माध्यम आत्ताच्या आत्ता हवे आहे. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.